आता चला आम्ही रविदादाची इकडे आणि मयूरदादा सोबत घेतलाय. भेटूया आणि ते लाईक शेअर सबस्क्राईबचं काय पाहिजे जरा. जय महाराष्ट्र मित्रांनो, आम्ही चाललो टाकरखेड शंभू आणि तिथं आहे मयूरदादा कांडलकर, रविदादा कांडलकर, साहेबोंगे ऑटो आलेला. जवाई, मी, ऋषिताई, सासू आणि अदू एवढे जाणार आहे. रवी मयूरदादाच्या इथं कार्यक्रमात आम्ही चाललो. रेडी आणि अदू ऑटोत जाऊन बसला पहिलेच. तू चला मी लावलं तर मर्द आले पण सकाळीच आणि मी येत आहे म्हटलं तर येऊन जाय म्हणे. ठीक आहे म्हणे. आम्ही तयार आहे, याटो तयार आहे तर आम्ही जाणार आहे. आणि सासू यायच्या आहे, ऋषीदाईच्या तर आम्ही जाणार आहे. सासू आले की तर जातो. आम्ही दाखवतो तुम्हाला तिथं आहे कार्यक्रम. क्रिएटर राहील 2-3 आणि दाखवतो. चला आता थांबलो आम्ही बडनेरामध्ये. गॅस भरायचा आहे तर काकाले हे बघूया गॅस भरून राहिले. आणि इथे पडला एक जण, ॲक्सिडेंट झाला त्याचा, गाडी पलटी झाली तर गॅस भरून झाला. आता निघतो आम्ही इथून. काय बनवला तू? तिथे झाला ॲक्सिडेंट तर हा पण झाला होतो आमचा. तर आम्ही निघतो इथून. पोहोचलो आम्ही टाकरखेडा शंभूमध्ये आणि आता लावतो मयूरदादाला फोन. कार्यक्रम कुठ्यामध्ये माहीत नाही. टाकरखेडा शंभू एवढे खतरनाक रोड आहे. इच्छे रोड तर एवढे खतरनाक आहे. आळून धुळंगच यातो आला आमचा. तर आता लावतो मयूरदादाला फोन. पाहू आता. आणि इकडे कार्यक्रम आहे कुठेतरी, मध्ये माहीत नाही. आता बाप्पूच्या मागं जावं लागेल मध्ये. आता आलो आम्ही कार्यक्रममध्ये पण मयूरदादा आणि रविदादा दिसून राहिले मध्ये. डेकोरेशन वैभदाचा मुलगा. मला दे ना, मला दे ना, देणार रे. ऐ ऐ यांचा भाषा. आता आलो मयूरदाच्या घराजवळ आपण. आणि मयूरदादा काही दिसले नाही बाबा कार्यक्रमात तुम्ही. तर मित्रांनो आता चला आम्ही रविदादाची इकडे आणि मयूरदादासोबत घेतला आहे. आणि ताई जवाई मांग आहे तर काय मग त्याला पाहू. मयूरदादाला सोबत घेतलं आहे गाडी. फोटो गिटो काढायचा म्हणे ताई तर आपण घेऊ फोटो काढू. आणि मयूरदाच्या गावात आलो तर त्या दिवशी माय गावात आले ते मयूरदा, तर आज मी त्यांच्या गावात आलो. आणि हे रविदादाचं घर, रविदादा कांडलकर, मयूरदादा कांडलकर आणि त्यांचं घर. तर आता फोटो काढू आम्ही. दादा माझ्या व्हिडिओ सांगून द्या जरासं फॅन फॉलोईंगले, म्हणजे वाढून द्या म्हणून जराशे. नवीन काम चालू केलं ब्लॉगिंगचं. कपाल सपोर्ट करा जरा, एकमेकाला जरा सहकार्य करा. कारण एका लाईकनं एका फॉलोनं तुमचं काहीच जात नाही, पण समोरचा फायदा होते. करा मग लवकर, दादांनी सांगितलं. सगळे पाहुणे आलेले, ताईची सासू आणि रविदादाची आई, आपला रविदा. रविदादाला आणि मयूरदादाला भेटून लय चांगलं वाटलं. आता फोटो गिटो काढून झाले आमचे. आणि आता चला आम्ही घरी. भाषा आतोंद गाड्या खेळला. आता बाहेर आला तो ताई जवाई आणि वैभदाच्याच घरी उतरलो आम्ही. तर आता वैभदाच्या घरी जाणार पहिले, नंतर ॲटोत जाऊन चांगापूरला चालत आहे. तर टाईम जर असला तर आम्ही चांगापूरला जाऊ, नाही तर दिवस डुबला तर अमरावतीहून घरी. तर हे आहे रविदादाचं घर. आणि एक नंबर सभा आहे रविदादाचा. स्वभाव मस्त आहे आणि बोलायला माणूस चांगला, कॉमेडी माणूस आहे, एक नंबर आहे. तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. हे रविदादा येऊन राहिले बाहेर. रविदादा आले बाहेर आणि थोडं बोलालो आपण रविदादाले. चला येतो रविदा. माझ्या फॅमिली सांगून द्या जरा सकाळी. भेटूया. हां भेटूया. आणि ते लाईक शेअर सबस्क्राईबचं काय पाहिजे जरा. हां पाहिलं.
आणि रविदादाचं घर. आता जातो आम्ही वैभवदाच्या घरी भासा. चालतं काय रे? हा इथं चलणार बाबू. मित्र वाटतं त्याचा. चला आता जातो आम्ही आता घरी. हे दुकान छोटंसं दुकान वैभवदाचं. काढत असते रविदानं व्हिडिओ काढला म्हणते त्या दुकानात. तर हे दुकान छोटंसं वैभवदाचं. आणि काय म्हणाला तू? इकडे गाडी माझी होय. माझी होय. तर गाडी भांडायला देते डायरेक्ट. तर आता जो आम्ही घरी आम्ही सर्व पोहून घेऊन झालं गाव पाहिलं. आणि पहिल्यांदा चालतो मयूरदाच्या गावात मी रविदाच्या गावात. तर चांगलं वाटलं भेटून. आता जो आम्ही गावात चांगापूरले जागले भेटते का भाऊ आपण. ते माझी बहीण. सांगापूरले काय आहे? मित्रांनो एवढं चांगलं वाटलं मयूरदादाला आणि रविदादाला भेटून. आणि स्वभाव पण चांगला देव माणूस आहे. सांगत चांगल्यानं. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. असं व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा.